हळू-हळू, हळू-हळू गोष्टी बदलत जातात. आता मला वाटलं, की मी एखाद्या आर्टिस्टचं बघितलं आणि तसं केलं, ते तसं होऊ शकत नाही. ती कॉपी होते. मग ते तुमचं असं काही येत नाही ना त्याच्यात. मग ते ऑफकोर्स म्हणजे ह्या जगात काही असं ओरिजिनल असं काही नाही आहे. आपण सगळं एकमेकांकडून शिकत असतो. ते येत असतं. कॉन्शियसली येत असतं. काही सबकॉन्शियसली काही गोष्टी घडत असतात. तर आर्टसुद्धा असं आहे, की ह्या गोष्टी आपण ज्या आता दैनंदिन ज्या आपण जगतो, काही बघतो, ह्या गोष्टी स्टोअर होतात आणि त्या एका विशिष्ट पद्धतीने मांडल्या जातात. म्हणजे माझ्या बाबतीत मी सांगतो. तर आता खूपशा माझ्या चित्रांमध्ये तुम्ही बघणार, की आर्किटेक्चर आहे आणि ह्युमन बीइंग आहे. तर एक पुरुष आणि प्रकृती ह्याच्या ही जी एक संकल्पना आहे, की ह्युमन बीइंग अँड नेचर. तर तो मी कसा बघतो आणि माझ्या मेमरीमध्ये काय स्टोअर आहे, तर त्या मी मांडत असतो.